नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझे हो शिल्काच्या पुढील भागात. तर आत्तापर्यंत आपण बघितलं होतं की कबीरने अवंतीच्या बाबाला लग्नासाठी होकार देण्यास मनवलं होतं. तर आता आपण बघू की पुढे काय होईल. मीरा, अनुराधा, सुरेखा दार उघडून रूममध्ये आल्या. अवंती तर शॉक लागल्यासारखे तिघींना बघत होती. नेमकं वर काय झालं आणि या इतक्या खुश होऊन का आल्या म्हणून डोक्यात खूप सारे प्रश्न घुमत होते. मीराच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ताई, तुमचे खूप खूप उपकार झाले. रूममध्ये आल्या आल्या मीरा पदर धरत अनुराधाकडे बघत रडत म्हणाली. अनुराधा गालातल्या गालात हसत सुरेखाकडे बघू लागल्या. सुरेखा मीराच्या खांद्यावर हात ठेवून तिला डोळ्याने शांत राहायला सांगत होती. अहो ताई, रडता काय? आमच्या मुलाने तुमच्या घरी येऊन जो गोंधळ घातला त्याला तुम्ही सगळं विसरून पुन्हा एक चान्स दिला आणि तुमची सोन्यासारखी मुलगी आमच्या घरी देत आहात, हे तर आम्ही आमचे भाग्य समजू. आमच्या मुलाने पसंत केली म्हणजे तुमच्या मुलीत खूपच सुंदर गुण असतील आणि तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या मुलीला आमच्या मुलीसारखे सांभाळेल. समोर तुमची नणंद आहे, त्यांना माहीत आहे हेमाला आमच्या घरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही. हेमा जशी तशीच अवंती आम्हाला. अनुराधा हसून अवंतीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अवंती तर पुतळ्यासारखी एकटक फक्त अनुराधाला बघत होती. ती आत्ता काय बोलली तो विचार करून करंट लागल्यासारखा झटका लागला होता. हृदय तर 100च्या स्पीडने जोरजोरात वाढत होतं. इतकी ती आतून घाबरली गेली होती. काही वेळातच तिच्या जीवनाने पुन्हा 360 डिग्री टर्न घेतला होता. अवंती, तू कबीरसोबत लग्न करायला तयार आहेस का? अनुराधा यांनी खूप प्रेमाने तिच्याकडे बघत विचारलं. तशी ती गोंधळून तिच्या आईकडे एकदा आणि आत्याकडे एकदा बघू लागली. एक्साइटमेंट, भीती, लज्जा सगळ्याच भावना मिक्स झाल्या होत्या. यावेळी तिला कसं रिॲक्ट करावं काही कळत नव्हतं. आपण चुकीचं ऐकत आहोत का असं कानाला भास होऊ लागले. लाजू नको, बोल ना. कबीर तुला आवडला का? अनुराधा हसत पुन्हा प्रेमाने विचारू लागल्या. मीरा लाजून हसत तोंडाला पदर लावत अवंतीकडे बघू लागली. अशा गोष्टी ऐकायची तिला सवय नव्हती म्हणून हसू आणि लज्जा दोन्ही मीराच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. अनुराधा, ती तयारच असणार ना? हो ना अवंती? सुरेखा लगेच पुढे येत अवंतीला जवळ घेत म्हणाली. एकतर आधीच डोक्यातून पूर्णपणे गोंधळली होती आणि त्यात अनुराधा यांचे प्रश्न ऐकून तर अजूनच गोंधळून गेली होती. तिने घाबरतच नजर खाली घेत सुरेखाचा हात घट्ट धरला. खरंच लज्जायुक्त भीती तिच्या मनात भरली होती. काय उत्तर देणार होती? हे सगळे स्ट्रेट फॉरवर्ड जमान्यातले होते आणि ती अजून पण अशा गोष्टींसाठी खोलून बोलण्यासाठी तयार नव्हती. बरं, आवरून घे. अनुराधा यांनी पण तिला फोर्स केला नाही. तिच्या चेहऱ्यावरची लज्जा बघून त्यांनाही कळून आलं. वहिनी, आम्ही बाहेर बसतो, तोपर्यंत अवंतीला आवरायला सांगा. सुरेखा मीराकडे बघत म्हणाली. तसं मीराने खुश होत मान हलवली. तिचा तर आनंद गगनात मावत नव्हता. दोघी जणी बाहेर गेल्या तसे मीराने दरवाजा लावून घेतला आणि पळतच येऊन अवंतीला आपल्या मिठीत घेतलं. आई, काय चाललं आहे? माझं डोकं काही काम करत नाहीये. अवंती बाजूला होत जोरजोरात श्वास घेत तिच्या आईकडे बघत म्हणाली. बिचारी घाबरून गेली होती. तिच्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे हेच कळत नव्हते. अगं, तुझे आबा लग्नाला तयार झाले. जावई बापूने कसलं भारी तुझ्या आबाला समजावलं. मी तर ऐकूनच हैराण झाली. चल चल, आवरून घे. मीरा तिच्या चेहऱ्यावरून कडाकडा बोटं मोडत प्रेमाने म्हणाली. आणि आमदार? अवंती डोळे मोठे करून चकित होत म्हणाली. जावई बापू म्हटले त्यांच्याकडे जायचं नाही. तुमच्या मुलीमध्ये काय कमी आहे की तुम्ही त्यांच्यासमोर हात जोडायला जाता? मी समोर आहे, माझे आई वडील समोर आहेत. मी तुमच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे. माझ्यात काय कमी आहे? माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची मुलगी माझ्यासोबत खूप खुश राहील. मीरा ॲक्शनसहित कबीर काय काय म्हणाला ते सांगू लागली. मीरा सांगत होती तसं अवंतीच्या चेहऱ्यावर जे गोंधळलेले शॉक एक्सप्रेशन होते ते हळूहळू नाहीसे होऊ लागले. चेहऱ्यावर अलगद हसू फुटू लागले. इतक्या दिवसात मनावर काहीतरी दडपण असल्यासारखं जे फील होत होतं ते अलगदपणे कधी गळून पडलं तिचं तिला कळलं नाही. डोळे काठोकाठ भरू लागले. कंठ दाटून डोळ्यातलं पाणी अडवत तिच्या आईकडे बघू लागली. आता तिला एवढा आनंद झाला होता की तोंडून शब्द फुटत नव्हता. तिने लगेच मीराला कडकडून घट्ट मिठी मारत डोळे घट्ट बंद केले. डोळ्यातलं पाणी अलगद गालावर आलं. हे दिवस तिने कसे काढले होते तिचं तिला कळत नव्हतं आणि दुसऱ्या क्षणी तिच्याच विचारांवर ती चमकली. अगं ताई, घाबरू नको. देव तुझ्या पाठीशी आहे. सगळं काही नीट होईल. एक रस्ता बंद केला की दुसरा रस्ता बरोबर देव उघडत असतो. आता आम्ही दोघे किती घाबरलो होतो पण देवाने त्यातून रस्ता काढला आणि देवासारखे जावई बापू आपल्या समोर आले. आधीपासूनच तुझ्या बापाला जावई बापू आवडले होते पण त्यांचा नकार आला म्हणून मला रागच आला होता. पण आता स्वतःहून ते तुझ्या मागे लागले आहे तर लईच छान वाटते. किती भारी दिसतात ते. तू तर नशीब काढलं. मीरा तिला बाजूला करून तिचे डोळे पुसत लाजत हसत म्हणाली. लेकीला एवढा प्रेम करणारा जावई मिळाला आहे म्हणून मीराच लाजत आहे. मी नशीब काढलं? उलट त्यांचं नशीब चांगलं आहे म्हणून मी त्यांच्या नशिबात आले.
अवंती रुबाबात तिचे ओले झालेले पापणं पुसत नाक मुरडत म्हणाली. अक्कड तशी तिला भरपूर होती, पण कबीर तिचे नखरे किती झेलतो ते बघू. बरं जरा हळू बोल. बाई माणसाने थोडं नमतं घ्यावं, पण तू तुझी नाटकं कमी करणार नाही. चल आवरून घे, सगळे बाहेर वाट बघतात. अर्ध्या तासात कार्यक्रम चालू करायचा आहे. मीरा ओरडत खुश होत म्हणाली. तसं अवंतीच्या पोटात लगेच फुलपाखरू उडू लागली. हृदयाची धडधड जोरजोरात होऊ लागली. आपल्याला आत्ता त्याच्यासमोर जायचं म्हणून तिच्या चेहऱ्यावर लज्जेचे लाल गुलाब फुलू लागले. त्याच्यासमोर आपण कसे जाणार आणि त्याच्याशी नजर कशी मिळवणार, ह्या विचारानेच अंगावर काटा उभा राहून येत होता. अवंती लगेच कपाटाजवळ जाऊन लाजत गालातल्या गालात हसत थरथर हातांनी साडी काढत होती. अजूनही हृदयाची धडधड कमी झाली नव्हती. अलकाला पाठवून देते, ती तुला आवरील. साडी जरा नीट करून घे. मीरा बडबड करत जातच होती की तिच्या काहीतरी लक्षात आलं. तसं तिने मागे वळून अवंतीकडे पाहिलं. ताई, तू काय अबोलीची फुले मागवली होती का? सकाळी ती गजरेवाली बाई देऊन गेली. मीरा तिच्याकडे बघत म्हणाली आणि तिच्या हातात अबोली कलरची साडी बघून बोलायची थांबली. अवंतीने लगेच घाबरून हात मागे घेतला. आत्ता मीराला काय सांगायचा हा विचार करत होती. डोक्यात हा विचार आलाच नाही की कोणी विचारलं तर काय सांगणार होती की साडी कोणी दिली. आता तिला लगेच टेन्शन आलं. मीरा एकटक हातातल्या असलेल्या साडीकडेच बघत होती. ही कसली साडी आहे, कोण दिली बघू. मीरा लगेच तिच्या समोर येत तिच्या हातातून साडी घेत म्हणाली. ते अवंतीला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि विचार करू लागली. वेगळीच साडी आहे ना, तुझ्या आत्यासारखी साडी आहे बघ, कोण दिली. मीरा साडी उघडून बघत म्हणाली. सुरेखाच्या साड्या खूप सुंदर असायच्या आणि ही तालुक्यात भेटणार नाही हे लगेच मीराला कळालं होतं. ते ताई हेमाताईने दिली. त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा मला आवडली म्हणून तिने घेऊन दिली होती आणि अशाच साड्या त्यांना आवडतात म्हणून. अवंती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. बरं, छान आहे, नेस हीच. आता तुझ्या लग्नाच्या साड्या आपण शहरातूनच जाऊन घेऊ. एकदा लग्न तर ठरवू दे, मग बघ कशी जोरदार तयारी करते, अख्खं गाव बघत बसेल. मीरा रुबाबा डोक्यावरचा पदर नीट घेत म्हणाली. तसं अवंतीने हसत मनातल्या मनात सुस्कारा सोडला. तुला ही साडी आवडली ना, मग ही साडी नेस आणि मी त्या मुलीसोबत गजरे पाठवून देते, छान आवरून घे. तुझ्या आत्याने आणलेली ते दागिने आता पुरतं घाल, नाहीतर तुझ्या सासूच्या गळ्यात पण तसलेच दागिने आहेत. मीराला आठवलं तसं हसून म्हणाली. आता शहरी लोकांचे राहणीमान वेगळी असतील, तसंच आपल्या मुलीने पण राहावं म्हणून मनातून वाटलं. मीरा बाहेर गेली तसं अवंतीने पटकन दार लावून तिचा चेहरा दोन्ही हाताने लपून घेतला. एक्साइटमेंट, लज्जा, भीती सगळ्या भावना संमिश्र झाल्यामुळे कसं एक्सप्रेस व्हावं काही कळत नव्हतं. सूर्यजित बरोबर जेव्हा लग्न ठरलं होतं असं मनातून फील झालं नव्हतं, पण आता कबीरसोबत लग्न ठरणार आहे हा विचार करूनच अंगावरचे लव ताट झाले होते. मानेला गुदगुल्या होऊन पोटात एक कळ निघून जात होती. तू कोट काढून ठेव, हे गाव आहे, इथल्या लोकांना वाटेल डायरेक्ट तू लग्न करायला आला आहे काय. अमित त्याचा कोट काढत म्हणाला. दोघेही अजून वरच्या रूममध्येच होते. खाली पाहुणे होते जे काही दोघांच्या ओळखीचे नव्हते, म्हणून जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हाच खाली जाणार होते. त्याने सुद्धा ब्लेझर काढला आणि त्या रूममध्ये एका कोपऱ्यात लोखंडी कपाट दिसले आणि त्या कपाटाला मिरर होता. त्या मिररमध्ये स्वतःचं शर्ट नीट करत स्वतःला निहाळू लागला. ओठांवर एक छोटं मंद हास्य होतं. अमित हसत प्रेमाने त्याच्यासमोर येऊन त्याचे केस नीट करू लागला. छोटे, बाकी सगळं ठीक आहे, पण त्या आमदाराचं काय केलं सांगशील का. अमित एक भुवया उंचावत विचारू लागला. कारण तो एक आमदार होता. छोट्या मोठ्या धमकीला तर तो घाबरणार नव्हता. नक्कीच काहीतरी कबीरने गेम खेळला असेल. कबीरने ओठांचा कोपरा वर करत भुवया उंचावल्या. कालचा दिवस, संध्याकाळची वेळ. सूर्यजी त्याच्या ऑफिसमध्ये आपल्या पार्टीतल्या माणसांसोबत बसला होता. त्याचा फोन वाजला तसं त्याने मंत्री साहेबांचं नाव बघून फोन उचलून सगळ्यांना हाताने शांत बसायला लावत पटकन कॉल रिसीव्ह केला. नमस्कार नानासाहेब, तुमचा फोन आला की आमचा दिवस अजूनच छान जातो. सूर्यजित मस्का मारत रुबाबात म्हणाला. जायलाच हवा, भावी मंत्री होणार आहात तुम्ही. नानासाहेब त्यांच्या मिशीवरून हात फिरवत म्हणाले. तसं सूर्यजित ढगाला जाऊन टच होऊन खाली आला. अजून त्याची छाती गर्वाने फुगली. सूर्यजित, हातातलं सगळं काम बाजूला ठेवा आणि आत्ताच्या आत्ता जाऊन पहिले जमिनीचं काय काम होतं आहे का बघून या. तिथे साहेब आले, त्यांच्याशी बोलून बघा. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती जमीन हवी आहे. पुढचा प्रोजेक्ट आपण लवकरात लवकर चालू करणार आहोत. इलेक्शनच्या आधी काम संपवायला हवे. नानासाहेब आवाजात जरबानत ऑर्डर देत म्हणाले. हो नानासाहेब, आम्ही आता लगेच जाऊन येतो. सूर्यजित चेअरवरून उठत म्हणाला. मंत्री साहेबांचा जसा फोन आला तसं सूर्यजित ड्रायव्हरला घेऊन निघाला. अर्धा पाऊण तासात तो त्या जागेवर पोहोचला. 4:30ची वेळ असल्याने अजूनही थोडंसं ऊन होतं. पूर्ण जमीन ओसाड होती. एका मोठ्या झाडाखाली टेंटसारखं छप्पर दिसत होतं. इथे 4-5 चेअर होत्या.
2 चेअरवर 2 माणसं बसून काहीतरी डिस्कस करत असल्याचं दिसत होतं. जसजसं सूर्यजीतची गाडी जवळ येत होती तसतसं त्याच्या कपाळावर आठ्या पसरू लागला. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढून व्यवस्थित कन्फर्म करू लागला की आपण चुकीच्या व्यक्तीला तर समोर बघत नाहीये. पण नाही, त्याच्या डोक्यात जी व्यक्ती होती तीच व्यक्ती दिसून येत होती. चेअरच्या बाजूने दोन्ही हाताचे कोपरे टेकवून हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून डोळ्यावर गॉगल चढवून समोरच बघत होता. एक पाय दुसऱ्या पायावर फोल्ड करून रुबाबात बसला होता. चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरलेलं. सूर्यजीतची गाडी त्याच्या समोर येऊन थांबली. कबीरने खुनशी हसू आणत त्याच्या डोळ्यांवरचा गॉगल काढत त्याच्या डोळ्यात रोखून बघू लागला. सूर्यजीत मानेला झटका देत गाडीतून तडक उतरत त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आग उतरली होती. समोर कबीरला बघून डोकं भणभण करत होते, पण कबीरच्या चेहऱ्यावर एकदम शांत, रिलॅक्स भाव होते. सूर्यजीत त्याच्या ॲटिट्यूडमध्ये चेअरला थोडासा मागे धक्का देऊन त्याच चेअरवर बसून त्याच्याकडे नजर स्थिर करत बघत होता. आमदार साहेब, हे पेपर एकदा चेक करा. कबीरच्या शेजारी बसलेला माणूस उठून त्याच्या हातात फाईल देत म्हणाला. सूर्यजीतने ती फाईल घेतली आणि चेक करू लागला. ती जागा ND ग्रुपची दिसत होती. त्यावर तो नवीन प्रोजेक्टसुद्धा स्टार्ट करणार होता. जसजसं तो वाचत होता तसतसं त्याचे डोळे मोठे होत होते. नानासाहेबांचे शब्द त्याला आठवत होते. जर आपण काही करू शकलो नाही तर आपलं मंत्रिमंडळाचे स्वप्न ते स्वप्नच राहील. त्याने दीर्घ श्वास घेत फाईल बंद केली. हे बघा साहेब, तुमच्या प्रोजेक्टसाठी आम्ही तुमच्यासाठी दुसरी जमीन देऊ शकतो, पण ह्या जमिनीचा सौदा तुम्ही आमच्यासोबत करा. सूर्यजीत चक्क तितक्या शांत आवाजात त्याच्याशी बोलत होता. आतून तर धुसपुसत होता. ओके, त्यासाठी खूप काही करू शकता मिस्टर राणे. कबीर ओठांचा कोपरा उंचावत त्याच्यावर नजर स्थिर करत शांतपणे म्हणाला. हे बघा साहेब, आपण फक्त प्रोफेशनल लाईफबद्दल बोलूया. पर्सनल लाईफबद्दल बोलण्यासाठी ही जागा नाही आहे. सूर्यजीत हाताची मूठ आवळत हसून म्हणाला. ओह कम ऑन, काय तुम्ही पर्सनल प्रोफेशनल घेऊन बसलेला आहे. जास्त बोलात मी टाईम वेस्ट घालत नाही. तुम्हाला ही जमीन पाहिजे, त्याबद्दल मलाही तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल आणि तुम्ही नक्कीच देणार. कबीर तिरकस हसत म्हणाला. साहेब, जमीन तर आम्हाला भेटणारच, पण तुम्ही जे मागत आहात ना ते तुम्हाला कधीच भेटणार नाही, म्हणून डोक्यातून काढून टाका. सूर्यजीत कुस्तीच हसत म्हणाला. तसं कबीरने थोडीशी मान फिरून इकडे तिकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे बघत त्याच्या डोळ्यात नजर रोखली. मिस्टर राणे, जास्त गोलगोल फिरून बोलायची मला सवय नाही आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, अवंती किंवा मंत्रीपद. कबीर जागेवरून उठत त्याच्या ब्लेझरचं बटन ओपन करत ओठांचा कोपरा उंचावत म्हणाला. सूर्यजीत गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागला. तोही जागेवर उठत रागाने त्याच्याकडे बघू लागला. मंत्री तर आम्ही होणारच आणि अवंतीसोबत आमचं लग्नसुद्धा, त्यात काही वाद नाही आहे. जमिनीवर आमचं मंत्रीपद टिकून नाही आहे. तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही जेवढे पॉवरफुल बिझनेसमॅन आहेत ना तेवढेच आम्ही सुद्धा पॉवरफुल व्यक्ती आहोत. अजून तुम्ही आमची पॉवर बघितली नाही आहे. कधी तुमच्या कंपनीच्या शेअर खाली पडतील कळणार नाही. सूर्यजीत रागाने चिडून म्हणाला. मिस्टर राणे, एक गोष्ट विसरू नका. तुम्ही खुर्चीवर बसता आणि खुर्चीला 4 पाय व्यवस्थित असल्यावरच खुर्ची टिकते. एक जरी पाय मोडला तर त्या खुर्चीवर बसता येत नाही आणि मी खुल्या आकाशात झेप घेतो, म्हणून माझ्यापर्यंत पोहोचणे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे पोहोचताच येणार नाही, म्हणून विचारही करू नका. तुमच्या खुर्चीचे 2 पाय माझ्या हातात आहेत. कधी मी हात काढेल आणि ते 2 पाय तुटतील ते सांगता येणार नाही. कबीर किंचित डोळे मिचकावत हसत म्हणाला. तसा सूर्यजीतला दरदरून घाम फुटला. तो एकटक त्यालाच बघत होता. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि इकडे तिकडे बघत विचार करू लागला. जास्त विचार करू नका. अवंतीसोबत लग्न करून मंत्रीपद मिळणार नाही. तुमचे पाय खेचायला मी आहेच. अशा गोष्टींची रिस्क घेणं खूपच कठीण असतं. भरपूर अवंतीसारख्या मुली आयुष्यात येतील जातील, पण एकदा मंत्रीपद हातातून गेलं तर पुन्हा येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाही तो हट्ट सोडून द्या. तो त्याच्या खांद्यावर एक हात ठेवत धमकीच्या स्वरात हसत म्हणाला. सूर्यजीत तिरक्या नजरेने त्याच्याकडे रागाने बघू लागला. उद्या यायची काही गरज नाही आहे. नवीन प्रोजेक्टमध्ये लक्ष घाला. कबीरने बोलत हात पुढे केला तसं त्या माणसाने फाईल पटकन त्याच्या हातात दिली. नानासाहेब तुमच्यावर खूप खुश होतील बघा. कबीरने बोलत पेपरवर साईन त्याच्या हातात पेपर देत म्हणाला. सूर्यजीत रागाने त्याला एकटक बघत होता. जणू त्याचे हात त्याने जोरात त्या फाईलमध्ये बांधल्यासारखे वाटत होते. कसलीच हालचाल करता येत नव्हती. गुड बाय मिस्टर सूर्यजीत अँड ॲडव्हान्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स. कबीर त्याच्या खांद्यावर अलगद टॅप करत गॉगल लावून त्याची मोठमोठी पावले टाकत वाऱ्याच्या गतीने गाडीत बसला पण आणि निघूनसुद्धा गेला. अमित तर ऐकून शॉक झाला होता. असाच तो बिझनेसमॅन नव्हता. बरोबर त्याला माहीत होतं कुठे कसा बिझनेस करायचा आणि कुठे कोणाला फसवायचं. 12 वाजून गेले होते. सगळे पंचलोक अंगणात बसले होते. थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू होणार होते. जवळचे पाहुणे, गावातले मोठमोठी लोक सगळेजण अंगणात जमा झाले होते. अंगण मोठंच होतं म्हणून छान वाड्यासमोर मंडप घातला होता.
लहान मुलांची, बायकांची गजबड सगळं काही भरून गेलं होतं. बळवंतराव पूर्ण नजारा आपल्या डोळ्यात साठवून मन भरून बघू लागले. खूप दिवसांपासून इच्छा होती आपल्या लेकीचं लग्न जमवावं आणि असंच आपण मोठा घाट घालावा. तसेच झालं होतं. आलेल्या पाहुण्यांना केशव यांची ओळख करून देताना त्यांची छाती अभिमानाने भरून येत होती. त्यांच्याबद्दल सांगताना प्रकाश भरभरून कौतुक करत होते. त्यामुळे लोकही नवल होऊन त्यांच्याकडे बघत होते. सुरेखा सुद्धा अनुराधाची काही मोठ्या लोकांसोबत ओळख करून देत होती. इथे पण सुरेखा पुढे पुढे करत होती. आता तर तिच्या दोन्ही हातात लाडू होते. तसं मीराला काही वाटत नव्हतं. आधीपासूनच सुरेखाला सगळ्या गोष्टीत मानपान दिलं होतं, म्हणून त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. उलट आपल्यापेक्षा जास्त तिलाच जगाचं ज्ञान आहे असं वाटत तिलाच पुढे करत होती. तिला जास्त बोलता येत नव्हतं, म्हणून 4 पावलं मागेच होती. आत्ताही अनुराधासोबत सुरेखा बसली होती. मीरा डोक्यावर पदर घेऊन नुसती धावपळ करत आलेल्या पाहुण्यांचे चहापाणी नाश्ता बघत होती. एकदा सुपारी फुटली की जेवण होतं. सौरभ आणि पाटील सुद्धा त्या बैठकीत आले होते. केशव यांना बघून सौरभला सुखद धक्का बसला आणि चौकशी केल्यावर कळलं की कबीर आणि अवंतीचं लग्न ठरलं आहे. हा तर सर्वात मोठा शॉक बसल्यासारखं झालं होतं. आनंदही झाला होता, पण हे असं अचानक मनीनाधाने घडलं. पण अवंतीसाठी तो खूप खुश झाला. दोघांची जोडी खूप छान दिसेल म्हणून मनोमन खुश झाला होता. किती वेळचा फोन करते, आलो आलो म्हणून अर्धा तास झाला. तुम्ही दोघं वर काय करत होता? दोघांना बघून हेमा अमित जवळ जात म्हणाली. असंच गप्पा मारत होतो, अमित हसत म्हणाला. हेमा दोघांना संशयाने बघू लागले. अवंतीचं आवरून झालं का? अमित विषय बदलत इकडे तिकडे बघू लागला. कबीरची नजर सुद्धा सैरभैर होऊन तिला शोधू लागली. आवरत आहे, तोपर्यंत आपण बाहेर जाऊया. मामांना कबीरची ओळख करून द्यायची आहे. हेमा कबीरचा हात पकडून वाड्याच्या बाहेर घेऊन जात म्हणाली. त्याने एक नजर मागे वळून पाहिलं आणि पुन्हा पुढे बघून गालात हसला. तिला बघण्यासाठी मन अधीर झालं होतं, पण एवढ्या रूम्स होत्या. ती नेमकी कुठल्या रूममध्ये असेल हे त्याला माहीत नव्हतं. अशी तिची स्वतःची रूम नव्हतीच. सगळं काही एकत्र होतं. बस आता कुठल्या रूममध्ये आवरत आहे माहीत नव्हतं. हेमा त्याला वाड्याच्या बाहेर घेऊन आली. आलेले पाहुणे तर आश्चर्यचकित होत फक्त कबीरलाच एकटक बघत होते. राजबिंडासारखं त्याचं रूप खूपच खुलून दिसत होतं. दिसायलाच डॅशिंग हॉट होता. कोणाची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. अनुराधा कौतुकाने आपल्या लेकाला बघू लागली. त्याच्या चेहऱ्यावर समाधानकारक हास्य त्याच्या मनाची व्यथा सांगत होती. सौरभ खुश होत समोर आला. कॉंग्रॅच्युलेशन सर. माहीत नव्हतं, खूपच मोठावाला सरप्राईज दिलं. सौरभ दोन्ही हात पसरवून हसत म्हणाला. कबीर किंचित हसत त्याला मिठी मारून बाजूला झाला. आता सर सोडून जावई बापू म्हणायला काही हरकत नाही. सौरभ त्याला चिडवत हसत म्हणाला. काहीही म्हण. कबीर त्याच्या हातात हात मिळवत जवळ घेत म्हणाला. या बसू. सौरभ त्याला आपल्या जवळ असलेल्या त्या चेअरवर बसवत म्हणाला. तरुण मुली बायका चोरून त्याला बघून गालातल्या गालात हसून कुजबूज करत होत्या. त्याचा रुबाब, त्याचा औरा बघूनच घायाळ होत होत्या. मग तर कुजबूज होणारच होती. त्यात अवंतीच्या नशिबावर तर हेवा वाटला. ती डिझर्व करते, पण इतकं पण नाही की तिला एवढा सुंदर आणि हँडसम बिझनेसमॅन मुलगा भेटेल असं काहींच्या मनात आलं. मुलीला बोलवा, कार्यक्रम चालू करूया. पंचलोक बळवंतरावांकडे बघत म्हणाले. तसं बळवंतरावांनी मीराकडे इशारा केला. ती लगेच खुश होत मान हलवत वाड्याच्या आत निघून गेली. आणि इकडे साहेबांचे हृदय जोरजोरात उड्या मारत होते. नजर फक्त वाड्याच्या टोलेजंग दरवाजावर खेळली होती. कधी एकदा त्याची अबोली परी बाहेर येते असं झालं होतं. हळूहळू वाड्यावर हलकी सावली जाणू लागली. तसं तो श्वास रोखून पापणी हलवता समोरच बघत होता. अनेकदाची ती वाड्याच्या दारावर येऊन उभी राहिली आणि तिला बघता क्षणी त्याचे हार्टबीट स्किप झाले होते. त्याने दिलेली पीच कलरची साडी तिने नेसली होती. त्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद देऊन गेला होता. तिच्या तोंडून कधी त्यांनी होकार ऐकला नव्हता, पण तिच्या कृतीतून होकार कळला होता. आणि आज त्याने दिलेली साडी घालून त्याच्या प्रेमाचा तिने मान जपला होता. 12:30 टायमिंग असल्यामुळे उन्हाचा प्रकाश त्या दारावर पडल्यामुळे तिची काया सोन्यासारखी चमचम करू लागली. अबोली आणि त्याचा गोल्डन काठ असलेली साडी व्यवस्थित विनअप करून नेसली होती. केसांची हेअरस्टाईल केली होती आणि अंबाड्या बांधून त्यावर अबोली कलरचे गजरे माळले होते. तिथे साहेबांची विकेट पडली. घशाला कोरड पडली. पांढरे गजरे पाहिले होते, पण अबोली कलरचे गजरे बघून थोडा आतून चकित झाला. जास्त कधी अशा गोष्टींमध्ये लक्ष घातलं नव्हतं. गजरे वाईट असतील हाच विचार डोक्यात होता. चेहऱ्यावर सुंदरसा नॅचरल मेकअप होता. जास्त बटबटीत नाही आणि कमी सुद्धा नाही. तिच्या झटकेदार पापण्या अलगद खाली झुकल्या होत्या, म्हणून तिची नजर बघण्यासाठी त्याची नजर तरसली. अजून किती ती स्वतःच्या प्रेमात त्याला घायाळ करणार होती तिचं तिला आज माहीत. तिने अलगद तिच्या पापण्या उंचवल्या आणि नजरेस तो दिसलाच. तशी तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. तो एकटक तिलाच पाहत होता. त्याची नजर आपल्यावरच दिसली तसं तिने लाजून तिच्या पापण्या झुकवल्या. उफ.
तिचं लाजणं तिच्या सौंदर्यात अजून एक वेगळाच भर देऊन जात होता. तर हा भाग इथे संपलेला आहे. आपल्या अवंती आणि कबीरची एंगेजमेंट आपण पुढच्या भागात बघूया. हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात.